हां, सर्वार्थ सिद्धीपर्यंत आपण बघितलेलं आहे. मग तिथं सांगितलं की अपनी अपनी आयु प्रमाण सागर शलाकाओं में पक्ष का और 1000 वर्ष का गुना करने पर अपने अपने विमानों में उच्छ्वास और आहार का क्या आता है, प्रमाण आ जाता है. समजलं सगळ्यांना? है ना? हे सांगितलं ना आत्ताच. आयुष्य जेवढं आहे तेवढे पक्ष श्वासोच्छ्वास, तेवढे सागर काय लावायचं, आहाराची इच्छा. हां, सागर म्हणलं काय, सॉरी, तेवढे 1000 वर्ष, तेवढे 1000 वर्ष आहाराची इच्छा. इथंपर्यंत समजलं सगळ्यांना? आहे ना? मग हे सगळं सांगितलं आणि तुम्हाला सांगितलेलं आहे पुढच्याचं काय आहे, मागच्याचं उत्कृष्ट हे पुढच्याचं जघन्य. कळलं ना? म्हणजे उदाहरणार्थ अनंत कुमार माहेंद्रामध्ये जघन्य आयु किती आहे, 2 सागर. कळलं का नाही? म्हणजे ते सगळं लावायचं. म्हणजे ज्यांची 2 सागर आहे त्यांना 2 पक्ष 2000 वर्ष, 3 सागर आहे 3 पक्ष 3000 वर्ष. आलं का लक्षात? 4 सागर आहे, समजलं ना? सगळं तसं लावायचं ओळीनं. सोपं आहे ना? हां, पुढं झालं, संपत आलं आता. हां, कुठले जीव कुठंपर्यंत जाऊ शकतात आहे ना? आता ते घटवलेलं आहे. जो असंयत सम्यक दृष्टी आहे ना, म्हणजे 4थ्या गुणस्थानवरती, नुसतं असंयत नाही आहे, 4थ्या गुणस्थानवरती देसंयमी मनुष्य आणि तिर्यंच हे कुठंपर्यंत जाऊ शकतात. आता लक्षात येते का? हे जे सारखं म्हणतात का नाही, काय म्हणतायत की संयम नाही, संयम नाही, संयम नाही. संयम नसला तरीसुद्धा, असंयत सम्यक दृष्टी असून सुद्धा कुठेपर्यंत जाऊ शकतोय. कळलं का? त्यामुळं लय उगत त्याचं गोडवं गायचं नाही आहे ना. त्याच्यावरनं स्वतःला हे समजले, असंयत सम्यक दृष्टी असो, देशसंयमी असो, मनुष्य असो, हे मनुष्य आणि दुसरे कोण, तिर्यंचसुद्धा 4थ गुणस्थानवरती, 5म गुणस्थानवरती तिर्यंचसुद्धा कुठंपर्यंत जाऊ शकतात. फक्त नियम एवढाच आहे की सम्यक दृष्टी पाहिजे, नुसता असंयम नाही. काय सांगितलं? सम्यक दृष्टी पाहिजे. कळलं का? नुसता असंयम आहे ते खाली घाट होतात, ते खाली आहे पुढं. हां, सम्यक दृष्टी नाही, मिथ्या दृष्टी पण जातात की खाली आहे की. बघा की आता एक 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 खाली बघणार आपण ओळीनं. आता अगोदर एवढं सांगितलं की 4थ्या 5व्या गुणस्थानावरती तिर्यंच मनुष्य 16व्या स्वर्गापर्यंत जाऊ शकतात. 5म काळात कुठंपर्यंत जातात ही याची चर्चा आत्ता नाही चालली, सांगतोय ती नंतर बघूया. हे आत्ता सामान्य कथन चाललं आहे. 5म काळात कुठंपर्यंत जातात हे लावायचं असेल तर सहनांच्या अपेक्षेने आहे ते सगळं, ते आपण नंतर बघूया. ठीक आहे? आत्ता ते लावायचं नाही. तर मग 4थ्या 5व्या गुणस्थानवरती मनुष्य तिर्यंचसुद्धा 16व्या स्वर्गापर्यंत जाऊ शकतात. जाऊ शकतात, जातात असा नियम नाही आहे. त्यांच्या परिणामानुसार ते कुठं जायचं तिथे ते जाऊ शकतात. आलं लक्षात? पॉईंट समजलं का? पुढं, द्रव्य से निर्ग्रंथ और भाव से मिथ्या दृष्टी असतील, असंयमी दृष्टी असतील अथवा देशसंयमी असतील. द्रव्याने कसे आहेत, 28 मूलगुणांचं पालन करणारे आहेत द्रव्याने. आणि भावाने कसे आहेत, पहिल्या गुणस्थानवरती असतील, 4थ्या गुणस्थानवरती असतील अथवा 5व्या गुणस्थानवरती असतील असे साधू. कोणाची चर्चा झाली कळलं का नाही? असे कोणाचे? साधू. बाहेर 28 मूलगुणांचं पालन करत आहेत, त्यात दोष लावत नाही आहे. कारण द्रव्य से सांगितलं आहे ना, द्रव्यलिंगी सांगितलं आहे. द्रव्यलिंगी ह्याचा अर्थ बाहेर दोष लावत नाही. दोष लावणारा द्रव्यलिंगी पण नाही राहिला आहे ना. तर द्रव्य से निर्ग्रंथ और भाव से मिथ्या दृष्टी असतील, 4थ्या गुणस्थानावरती असतील अथवा 5व्या गुणस्थानावरती साधू असून सुद्धा. कळलं का नाही? असा नियम नाही की नग्न आहे म्हणजे त्यांना 6वं 7वं गुण. परिणामांवर खेळ हे आपण वारंवार सांगितलेलं आहे. सगळ्यांना हे डोक्यात असतं काय की अवस्थेवर कधीच खेळ नव्हता. पहिल्यापासून हाच काय की परिणामांवरच आहे ना. परिणामच तुमचे जर प्रत्याख्यानाचे गेले नसतील तर तसं गुणस्थान असणार. समजलं का नाही? तर अशा प्रकारे सांगितलं. हे कुठंपर्यंत जाऊ शकतात? अंतिम ग्रहवेयक. अंतिम कळलं का? हां, 9 ग्रहवेग, 9व्या ग्रहवेगापर्यंत आहे का नाही? अंतिम ग्रहवेग म्हणजे 9व्या. अंतिम ग्रहवेग लौकी हद
पायो अनंत वीर्या पद परसम्यक ज्ञानन लादो दुर्लभ निजमे. अहो तुमचा पाठ पाहिजे, आपल्या 12 भावनात घेत होतो रोज, आहे का नाही? तर मग हे अंतिम ग्रहवेकपर्यंत आहे ना, त्यांचं नाही चाललं. आपण हे अनेक वेळा जाऊन आलो, सांगितलंय, कळलं का? अंतिम ग्रहवेकपर्यंत जातात. पण ग्रहवेकमध्ये जाणाऱ्यांना नियमानं काय पाहिजे? द्रव्य निर्ग्रंथ पाहिजे. ग्रहवेक समजलं का नाही? अहमिंद्र सुरू होतात ना तिथून सगळे. 16 स्वर्गाच्या वर सगळे काय आहेत? अहमिंद्र. म्हणजेच हे खाली कल्पवासी, तर वरचे सगळे कोण आहेत? कल्पातीत. विसरू नका, कळलं का? शिकवलेलं. तर मग सांगायचा अभिप्राय, द्रव्याने निर्ग्रंथ, भावाने अशा प्रकारे हे असलेले जे आहेत ते अंतिम ग्रहवेकपर्यंत जाऊ शकतात. जातील असा नियम नाही. म्हणजे कुठेही जातील ते, पण आता लास्ट स्टेज कुठेपर्यंत? अंतिम ग्रहवेक. पुढं हे अभव्य पण इथंपर्यंत अंतिम ग्रहवेक. हां, भावसे मिथ्यादृष्टी. अभव्य हे 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 हां, भावसे मिथ्या, अभव्य मिथ्यात्वापर्यंतच आहे. तो गुणस्थान पारच करत नाही. हां, दोन्ही आहे ना, दोन्ही आहे ना. त्याला काय असा नियम नाही. हे सम्यदृष्टी पण असणार, मिथ्यादृष्टीच कशाला पाहिजे? 9 ग्रहवेकात उत्पन्न होणारे सगळे मिथ्यादृष्टीच असतात असं काय नाही आहे. सम्यदृष्टी पण उत्पन्न होत आहे. हां, असंयत संयमी पण आहेत. किंवा मी म्हणतो सकल संयमी जरी असले तरी ते पण उत्पन्न होतात. सकल संयमी सुद्धा वर जाती असं पहिल्या स्वर्गात जाऊ शकतात, दुसऱ्या स्वर्गात, तिसऱ्या, चौथा, 5वा, 6वा, 9व्या कुठेही उत्पन्न होऊ शकतात. असा थोडाच नियम आहे. सकल संयमी 6व्या 7व्या गुणस्थानवरती जरी असले तरी ते सुद्धा पहिल्या स्वर्गापासून वरच्या स्वर्गापर्यंत, ते सांगतात आता खाली कुठंपर्यंत जाऊ शकतात, सर्वार सिद्धीपर्यंत. 2 अपेक्षेने करताना 16 स्वर्ग तर नाही लावता येत. 12 कोण म्हणतात त्याच्या पण खाली. ते कशाच्या अपेक्षेने? सहनांच्या अपेक्षेने लावायचं. कळलं का नाही? कसं आचार्यांनी काय लिहिलं नाही की पंचम काळात कुठल्या स्वर्गापर्यंत जात आहेत असं कुठंही लिहिलेलं नाही आहे. पण लावलं कसं जातं हे लिहिलेलं आहे की कुठल्या सहननवाला कुठल्या स्वर्गापर्यंत जाऊ शकतो. मग आचार्यांनी हे लिहिलेलं आहे की शेवटचे 3 सहनन आहेत का नाही आपल्याकडं? शेवटचे 3 सहनन कुठले कुठले? आणि असं प्रमाणे काय करायचं? असं करते ती गंमत. अर्धनाराच, किलीत आणि असंप्राप्त सुपाटिका, हे एवढे शेवटचे 3 सण आपल्याकडे आहेत. नाराचे लावू नका, आहे ना. मग हे सहनच आपलं कसं? संस्थान नाही चाललं बरं का. संस्थान कुठलं पण चालतंय. संस्थांचा नाही चालला विजय. संस्थान म्हणजे शरीराचा आकार नाही चालला. आपली हाडातली आतली शक्ती जी आहेत ना, है ना, ते बघून घ्या तुम्ही. प्रवेशिका आता शिकून घ्या हे सगळं सहनांच्या गोष्टी. तर त्या सहनन जे आहे ते शेवटचं 3 सहनन जे आहे ते पंचम काळामध्ये आहे सांगितलं आहे. आणि जसं जसं पंचम काळाचा 6वा काळ होईल तसं तसं वर एक एक सहनन म्हणजे क्षीणच होत चाललेत ना. सहनन काय नाजूक होत चाललेत का नाही सगळे दिवसेंदिवस? कळतंय का नाही? आणि त्यात परत असलं बाहेरचं फास्ट फूड खाल्ल्यावर मग तर बोलायचंच नाही, आहे ना. मग हे दिवसेंदिवस सहनन काय होत चाललं आहे? क्षीण होत जाणार आहे. कारण ही 6व्या काळाकडे तसंच जाणार आहे. सहनन वाढणार नाही आहे. अवसरपणी काळामध्ये सहनन डाऊनच जाणार. आयुकर्म, शरीराची शक्ती, त्यानंतर तुमचे काय झाडामधल्या औषधातल्या शक्ती वगैरे नाही का, सगळे हे सगळं डाऊनच होत जाणार आहे ना. त्या पूर्वीच्याला म्हणायचे सफरचंद खावा निरोगी राहावा. आता सफरचंद खावा आणि रोगी व्हा. ते सफरचंदला ही लावतात ना, माहिती आहे ना, मेन चमकावं म्हणून. आणि आपल्याला मी म्हणलं ना, म्हणून तर म्हणलं होतं काय, आपण शिक्षित झालो पण सुशिक्षित नाही. काय बघतोय? दिसायला चांगलं पाहिजे आणि फक्त काय त्याचा वास चांगला पाला चांगलं बस, असं थोडंच असतंय, आहे ना. ते शरीरासाठी हे पाहिजे ना, दिसायला मोठं पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, हे असलंच काय म्हणतात ना, ह्यात अडकलेले आहेत. आणि ते मूळ त्याचं काय गुणधर्म बाजूला राहिला. आता कुठले परवा पण सांगितलं कपड्याची पावडर,
आता तुम्ही कपड्याची पावडर घेता का नाही? कुठली चांगली सांगा बरं. खरं खरं सांगायचं. ज्यातनं कपडे स्वच्छ निघतील ती चांगली का ज्याचा वास चांगला आहे, ज्याचा फेस चांगला होतो? काय काय लक्षण काय आपलं? पण तुम्हाला फसवलं गेलं नाही त्यामध्ये. वास चांगला आला म्हणजे चांगली पावडर. अरे पण कपडे निघाले पाहिजे का नको? असं आहे. म्हणून तर ते आजकाल चाललंय ना सारखं, लेबल वाचा लेबल वाचा, त्यात काय टाकतायत काय नाही बघा. एवढं सायन्स शिकलाय तर, शाळा शिकलाय तर समजतं का नाही? नाही कळलं तर गुगल करा. आणि काय नसतंय उद्या आपलं. हां मला एक कपड्याची पावडर हा विषय नाही, अशा सगळ्या वस्तू बाबतीत झालेला आहे. खायच्या वापरायच्या सगळ्या वस्तू बाबतीत फक्त फसवलं जातं. आणि तुम्ही बरोबर एवढे शिक्षित आहात बट सुशिक्षित नाही. म्हणून म्हणालो होतो महागा घटवलं होतं काय तुम्ही हे काय म्हणतात, एज्युकेटेड बट नॉट वेल एज्युकेटेड आहे ना. आणि हे लक्षण बघायला पाहिजे. ते कशासाठी आहे, आंबा कशासाठी आहे ते बघायचं नाही. आपल्याला फक्त काय बघायचं, हां नाव बघा, देवगड हापूस आहे का आहे ना. आणि तो खायला कसा आहे, मग त्याला तुम्हाला माहिती आहे त्याला काय किती कार्पेट मारलं जातं आणि काय काय केलं जातं वगैरे वगैरे. मग त्याचा काहीसुद्धा आपल्याला उपयोग होत नाही. आलं का लक्षात? थोडंसं जरा आता म्हणजे सगळ्या बाबतीत आता हे असलं सांगायला लावणं चुकीचं आहे ना. हे तुम्हाला काय शाळेय शिक्षण तसं पाहिजे ॲक्च्युली आहे ना. ते कशासाठी आहे ना. चला तर मग आता आलं लक्षात. हे कुठंपर्यंत जात आहेत? अंतिम ग्रैवेक. बिना सम्यक्त्वाशिवाय सुद्धा बहिरंग संयमामुळे कुठंपर्यंत जात आहेत? अंतिम ग्रैवेकपर्यंत. आता जे सम्यक दृष्टी भावाने द्रव्यलिंग कसा पाहिजे? नग्न 28 मुलगुणांचं पालन पाहिजे बाहेर. पण अंतरंग परिणामामध्ये अनंतानुबंधी अप्रत्याख्यान प्रत्याख्यान ह्यांच्यावर गुणस्थान बदलत आहेत. तुमच्या बाहेरच्या कपड्यावर ह्याच्यावर नाही ते गुणस्थान कधीच बदलले नाहीत. हां जेव्हा अनंतानुबंधी अप्रत्याख्यान प्रत्याख्यान गेलं तेव्हा कपडे गेले हे बरोबर आहे. हे तुम्हाला बाहेरनं दिसतं की कपडे गेले म्हणून, समजलं नाही. पण असा नियम नाही आहे की कपडे गेले म्हणजे आतले पण परिणाम कशा गेले असा नियम नाही आहे. उलटा आहे ते, एकतर्फा आहे, दोन तर्फा नाही आहे. समजलं का नाही है ना. ज्यांचे काय आहे अनंतानुबंधी अप्रत्याख्यान प्रत्याख्यानावरून गेलेले आहेत त्यांचे कपडे नक्कीच गेलेले आहेत. समजलं का नाही. परंतु ज्यांचे कपडे काढलेले आहेत त्यांचं हे अनंतानुबंधी अप्रत्याख्यान प्रत्याख्यान गेलेलं आहे असा नियम नाही. आणि हे हित म्हणून नाही सांगितलं. कोणत्या आचार्यांनी सुद्धा समयसारमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे गृहस्थलिंग मुनिलिंग ह्यामध्ये अडकू नका म्हणले. शेवटच्या जर का आता तुम्ही वाचला तर बघा ह्याच्यात जे अडकलेत का नाही ते अडकणार. आलं लक्षात. आणि सगळी चर्चा भाव मार्गणा आपण बघतोय सगळे भावांचाच खेळ आहे ना. हा ना. द्रव्याच्या चर्चा खूप अल्प आहेत. तर अशा प्रकारे हे समजलं का? आता पॉईंट समजला ना. पुढं कोण आहे? सम्यदृष्टी महावृत्ती. आता हे काय आहे? 6व्या 7व्या गुणस्थानापासून पुढचे सगळे आहे ना उपशम श्रेणीमधले. कारण उपशम श्रेणीमध्ये सुद्धा काय होऊ शकतं? मरण येऊ शकतं ना. आपण बघितलं आहे ना ते. हां मग तिथले सगळे जे आहेत त्या गुणस्थानावरती कुठंपर्यंत जाऊ शकतात? सर्वार सिद्धीपर्यंत जाऊ शकतात. शेवटचा ठीक आहे. पुढं सम्यक दृष्टी भोगभूमीमधले मनुष्य तिर्यंश. काय चाललेत आता? भोगभूमीतले मनुष्य तिर्यंश बघतो आहोत. पण ते कोण पाहिजेत? नियमाने सम्यक दृष्टी. भोगभूमीतले भोगून सुद्धा ते जीव कुठं जातात बघा. कुठंपर्यंत? सौधर्म ऐशान स्वर्गापर्यंत. आणि हा नियमच आहे, दुसरी कुठलीही गती नाही. भोगभूमीमध्ये जे कोणी मनुष्यत्व तिर्यंचे आहेत दुसरे तर जीव नाहीत. भोगभूमीमधले कुठलेही मनुष्यत्व तिर्यंचे आहोत ते नियमानं देवगतीलाच जाणार, देवगतीलाच प्राप्त होणार. मग ते देवगतीचं प्राप्ती व्हायचं कारण भोग नाही आहे. कारण कोण आहे? त्यांचे मंद परिणाम आहेत. जातात खाली आहे.
जे सम्यक दृष्टी आहेत ते सौधर्म ईशानपर्यंतच, त्याच्यासुद्धा वर नाही. कारण त्यांचे परिणाम तेवढे खाली पण नाहीत आणि तेवढे उच्च पण नाहीत. म्हणजे तेवढे अशुभ पण नाही आहेत आणि तेवढे शुभ पण नाहीत. बरोबर कसे असत आहेत? मधले. त्यामुळं त्यांना जास्तीत जास्त कुठंपर्यंत जाता येते? पहिल्या दुसऱ्या स्वर्गापर्यंत. हे तर असंयमीच असतात 100% नियमाने. पण तरी म्हणून त्यामुळे सांगितलं काय आहे, असंयमी असल्यामुळं वर बी जाऊ शकत नाही आणि इतके पण त्यामध्ये, कारण काय नाहीच ना. फक्त काय आहे त्यांचा, फक्त काय हम दो हमारे दो पण नाही आहे, बस हम दो ही आहे. कळलं का? आयुष्यभर आहे ना. आणि तिथे तशा प्रकारे परिणाम पण आहेत. आता उदाहरणार्थ आपण काल बघितलं होतं की देवातले लोकांना संकलेश होऊन एकेंद्रिय तिर्यंच वगैरे होतात, पण ह्यांच्याकडे तसे पण परिणाम नाहीत. कारण तिथं ईर्ष्या द्वेष हे खूप कमी आहे. मी म्हणलं ना तुम्हाला, हे म्हणजे नसतं असं काही नाही, पण खूप कमी. त्यांचा फक्त दोघांचाच फक्त संबंध जास्त असतो, बाकीचं जास्त नाही. इथं कसं होतं, स्वर्गात गेल्यानंतर खूप जणांचा संबंध येतो ना, येता जाता वगैरे वगैरे. त्यामुळं ते सगळे वाढणार. आता पुढं बघणार आहे आपण, देवातलं दुःख बघणार आहे तेव्हा बघणार आहे. आता काय बघतोय, सम्यक दृष्टी जे आहेत भोगभूमीमध्ये उत्पन्न झालेले मनुष्य आणि तिर्यंच. सम्यक दृष्टी बरं का, कुठल्यापर्यंत जाऊ शकतात? जातातच नाही, जातातच नियमानं. सौधर्माईशन सम्यक दृष्टी नियमानं. इथं नियम बरं का, हा जो आहे ना, हा जो आहे तो काय आहे? नियमच आहे. सम्यक दर्शन असेल तर पहिल्या दुसऱ्या स्वर्गात, आणि त्या भोगभूमीतले सम्यक दर्शन नसेल तर भवनत्रिकात. खाली लिहिलेलंच आहे, पण हा तर नियमच. मग मिथ्या दृष्टी मधले कोण? भोगभूमीतले मनुष्य तिर्यंच आणि तापसी साधू. आता हे तापसी साधू म्हणजे कोण लावायचे? आता हे द्रव्यलिंगी नाही आहेत, इतर साधू, अन्य मतातले साधू जे तप करतात. कळतं का? कारण हा खेळ सगळा परिणामांचा आहे. आलं लक्षात? मग त्यामुळे हे तप करणारे कुठेपर्यंत आता सांगितलं? भवनत्रिकामध्ये. आता त्याच्या पुढचे तप करताना सुद्धा अजून त्यामध्ये कठोरता जे आहेत, अन्य मतवाले बघा, जे नग्नांडवाले चरक आहे ना, एक प्रकार आहे ते सगळे ह्यामध्ये आहे ना. त्यानंतर एकदंडी त्रिदंडीवाले परिव्राजक संन्यासी आहे ना, म्हणजे आहे म्हणजे थोडक्यात ते हिमालयात वगैरे नसतात का, कठोर तप करणारे वगैरे जे असतात, असे ते अन्यमती साधू अगदी दाढी बिडी सगळे असं जसं वाढवलेलं असलं नसतं ते वगैरे. पण खरोखर त्यांचे परिणाम असे एकदम मंद असतात, शांत असतात. वृद्धी असतील काय माहीत नाही मला, तर त्यांचे परिणाम एकदम शांत वगैरे असतात. मग असे ते अन्यमती साधू असून सुद्धा कुठंपर्यंत जाऊ शकतात सांगितलं? ब्रह्मकल्प. ब्रह्म म्हणजे कुठला? 5व्या स्वर्गापर्यंत जाऊ शकतात. कारण सगळा खेळ कोणाची आहे? तुम्ही जय नाही का अजय नाही का, तुम्ही हे बघत नाही आहे. कर्मांना त्याशी काही संबंध नाही, पहिल्यापासून सांगितलेलं आहे. तुम्ही गृहस्थ आहे का मुनी आहे का तुम्ही कोण आहे, कर्माचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, अजिबात पार्सलिटी नाही. हां, तुमचे परिणाम काय आहेत त्यानुसार तुम्हाला असणार. तुम्ही साधू जरी असला आणि परिणाम चुकीचे केले तर तुम्हाला नरक निगोद आदी गतीसुद्धा भेटलेल्या आहेत. बघितलं का नाही आपण गोष्टी आहे ना, द्विपायन मुनी असो अथवा अजून त्या सगळ्या बाकीचे मुनी बघितले की ते सगळे भटकलेत. मग त्यामुळं सगळा खेळ तुमच्या परिणामांशी. कळलं? आणि ते कर्म ॲटोमॅटिक तसे होतं. ही अशी व्यवस्था आहे, कोण करत नाही, कोण बनवत नाही, कोण कोणाला काही हे करत नाही. सगळी व्यवस्था कशी आहे? ॲटोमॅटिक. आणि ते सगळे कर्म आजूबाजूला आहेत, जे कर्माचं रॉ मटेरियल म्हणतो का नाही आपण, ते प्रत्येकाच्या आजूबाजूला खचाखच भरलेले आहेत. त्यामुळे ज्याने जसे परिणाम केले त्याची तशी गती आहे ना. इथं कुणाचं काही नाही. आपण असेही बघितलेले स्वयं तीर्थंकर असून सुद्धा त्यांना केवलज्ञान, आदिनाथ भगवंतांना केवलज्ञान व्हायला किती वेळ लागला? म्हणजे मुनी असून केवलज्ञान होईपर्यंत किती वेळ लागला? 1000 वर्ष. समजतंय का? श्रेणी आरूढ व्हायला किती वेळ लागला? 1000 वर्ष. आदिनाथ असून, तीर्थंकर असून. कळलं का? त्यांच्यानंतर कोण आले? बाहुबली आहे ना, त्यांना केवलज्ञान व्हायला किती वेळ लागला?
है ना, 1 वर्ष 1 महिना आणि अजून काही दिवस. कळलं का? आणि त्यानंतर जे भरत चक्रवर्ती होते त्यांना कैवल्यान व्हायला किती वेळ लागला? अशी का पर्सनॅलिटी? जो चक्रवर्तीनं भावावर चक्र सोडलं होतं, युद्ध केलं होतं, आणि त्याने जेव्हा दीक्षा घेतली तेव्हा काय केलं? आंतरमुहूर्तात कैवल्यान केलं. मग कुणाची कधी कशी परिणती होईल काही सांगता येत नाही. आपण फक्त तेवढे प्रसंग किंवा तेवढंच गोष्ट बघून ठरवतो की हा असा, असं काही सुद्धा नाही. सगळ्याची परिणती काय आहे? वेगवेगळी आहे. आणि सगळेजण आपापल्या कर्माचं काय करतायत? फळ भोगतायत. बस आहे ना, एवढं सोपं गणित आहे ना. म्हणजे जो एवढा आपल्याला चुकीचा वाटला होता ना, सांगा बरं. भरत चक्रवर्तीला चुकीचं केलं तर अन्याय केला होता का नाही? आता तुम्ही हारला की हारला म्हणून स्वीकारायला पाहिजे होतं का नाही? तिने युद्ध हारलेलं आहे, गपचूप स्वीकारायला पाहिजे होतं का नाही अन्याय? पण नाही स्वीकारला. मग दोघंही इथं बाहेरचं असं आपण नावं ठेवली असते, कसला रे तो धार्मिक, तुम्ही अशी नावं ठेवणार बाहेरनं बघून. पण ते कोण होते? शाईक सम्यदृष्टी होती. शाईक सम्यदृष्टी समजते का? त्यांची काय कर्मनिर्जरा चालली होती माहिती आहे का? काय चालली होती कर्मनिर्जरा? जे आजकालच्या क्षयोक्षम सम्यदृष्टी भावलिंगींना सुद्धा होत नाही, त्याच्यापेक्षा काय असंख्यात गुन्हा कुणाची चाललेली आहे? शाईक सम्यदृष्टीची. बघितले ना 11 गुणश्रेणी निर्जरी स्थानं, कुणापेक्षा कुणाची कर्मांची निर्जरा जास्त होते ते. म्हणून तिथं सांगतोय काय की हा सगळा खेळ परिणामांचा आहे ना. म्हणून तिथं आपल्याला घाबरायला कुठून सांगितलेलं आहे? परिणाम बिगाडणे का भय रखना. कळलं ना? आणि पुढचं वाक्य परिणाम, ते पण महत्त्वाचं. सगळा खेळ तिथं आहे आणि आपण सगळा खेळ तिथंच बिघडवतो. बाहेर चांगलं झालं पाहिजे, आत किती बी बिघडू द्या असं नाही हो. कळलं का नाही? त्यामुळे आतले परिणाम चांगले झाले पाहिजे. थोडं कांजी आदि का भोजन करणे वाले नग्न आजीवन. आता हे ह्याच्यापेक्षा अजून काय आहे सांगितलं? अजून कठोर तप करतात, अन्यमती साधू आहेत ते, है ना. कांजी म्हणजे काय? कांजी म्हणजे काय? हा ना, कोरडं सप्पक, है ना. नुसतं बिगर लोण नाही, बिगर तिखट, बिगर मीठ, बिगर साखर, काहीच नाही. एकदम म्हणजे एकदम सप्पक. हां, थोडक्यात तसं समजा त्या शटर्समध्ये कसं तुमचं ते दही ताक बनत आहे म्हणून मी ते नाही घेत. कळलं? थोडक्यात म्हणजे तिथं एकदम मीठ नाही, तिखट नाही, कुठला मसाला नाही, निरस, है ना. असं भोजन करणारे कोण सांगितले? नग्न आजीविक. नग्न समजतंय का? म्हणजे आता ते कसे आहेत? नग्न साधू आहेत. ह्यांच्यासारखे नाहीत. हे परिव्राजक कसे असतात? अंगावर हे घातलेले असतात, तुमचे काय वस्त्र घातलेले असतात, कपडे घातलेले असतात. पण हे कसे आहेत आता सांगितले? नग्न. म्हणजे नागा साधू वगैरे नाही का तुम्ही बघितले ना, थांब तशा टाईपमध्ये. मग ते सुद्धा अगदी कठोर हे करणारे कुठंपर्यंत जाऊ शकता सांगितलं? अच्युत स्वर्ग म्हणजे कुठं आला? 16व्या स्वर्गापर्यंत जाऊ शकता. हां, ते त्यांच्यातलेच आहेत प्रकार सगळे, है ना. ते आता काय मला एक्झॅक्ट नीट माहीत नाही, पण आता ते म्हणजे हे करणारे काय म्हणतात ना, एका पायावर हे करणारे असतात. अजून आहेत त्यातले काय काय प्रकार आहेत. एक मासोपवासी, 3 मासोप, असं काय काय आहेत प्रकार. पण ते एक्झॅक्ट कसं लावायचं ते मला पण नीट माहीत नाही, विचारायला लागेल. ठीक आहे, समजलं का आता? म्हणजे हे मिथ्यादृष्टी आहे, अजैन साधू आहे, परंतु सांगितलं काय आहे? नग्न आहेत. हा ना, हे ते कसे आहेत? जैन साधू आहेत. आलं का लक्षात? हे कसे आहेत? द्रव्य निर्ग्रंथ म्हणलं का नाही, म्हणजे ह्याचा अर्थ 28 मूलगुणांचं पालन करणार आहे. पण हे 28 मूलगुण वगैरे काय संबंध नाही आहे. हे कसे आहेत? हे जिनेंद्र भगवंतांना पण मान्य करत नाहीत. आणि तरी सुद्धा कुठेपर्यंत जाते ती? 16 स्वर्गात. आता ही व्यवस्था आहे तशी आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणलं होतं कर्मांना त्याच्याशी काहीही लेणं देणं नाही. मग म्हणावं असं काय हो, एवढा असून सुद्धा हे एवढ्यापर्यंत जाऊ शकतायत आणि तर सम्यक दृष्टी असून सुद्धा कुठेपर्यंत जाऊ शकतोय? पहिल्या 2ऱ्या स्वर्गापर्यंतच, किंवा असं तसं वगैरे.
हे सगळा परिणामांचा खेळ आहे. तुम्ही हे फक्त क्षणिकता बघता आहात, क्षणिकता. ज्या जीवाकडे सम्यक दर्शन आहे ना तो हे सगळं पार करणार आहे, कळलं का? आणि ज्यांच्याकडे नाही ते भलेही आत्ता इथंपर्यंत जरी गेले 16 स्वर्ग काय 9व्या ग्रहवेगापर्यंत जरी गेले तरी कालांतरानं तिथून भटकून परत कुठं जाणार आहेत? परत कुठं? निगोदातच जाणार आहेत. तरच पर्यायाचा काळ किती आहे? 6+2000 सागर. हा संपल्यानंतर कुठं जाणार? नियमाने निगोदात. आणि तिथून मग या आता बाहेर कधी येत आहे ते, कळलं का नाही? म्हणून आपण एक एवढं पूर्ण करतो आणि मग विचार सांगा. म्हणून तिथं सांगितलं की एवढं बघून तुम्ही हे विचार करू नका की त्यांचं काय होतंय, जैन धर्माचं श्रद्धा न करता सुद्धा एवढं स्वर्गात जात आहेत आणि इथं हे करून सुद्धा यांना एवढं मिळत नाही. हा सगळा एक खेळ चालला आहे परिणामांचा. पण ते क्षणिक अवस्था बघू नका. काय क्षणिक पद मिळतंय का नाही, क्षणिक सुखाची गोष्ट बघू नका. पुढं जे गाठणार आहे का नाही ते ध्येय बघा. म्हणून सम्यक दर्शनाची इथं काय आहे? महत्ता आहे. हां, आता विचारा. सम्यकदृष्टी नाही आहेत म्हणजे जैन साधू आहेत, 28 मूलगुणांचं पालन करतात म्हणलं ना तुम्हाला. ते 28 मूलगुणांचं काटेकोर पालन करत आहेत असे ते द्रव्यलिंगी. पण परिणामामध्ये त्यांच्या गुणस्थान 1, 4 अथवा 5 असं आहे. आणि त्यांना द्रव्यलिंगी शब्द वापरला आहे शास्त्रामध्ये. जेव्हा तुम्ही 6वा 7वा गुणस्थान जाता तेव्हा भावलिंगी शब्द येतो. आलं लक्षात? आहे ना? आणि हा सगळं काय शेवटी भलेही बाहेर हे असलं तरी आतले परिणामशी हे चाललेलंच आहे ना. म्हणून आपली जी लढाई आहे ती कुणाबरोबर आहे? आपल्या परिणामांबरोबर. एक युद्ध स्वतःच्या विरुद्ध आपल्या परिणामांशी लढाई आहे. आपल्याला जे उत्कृष्ट बनायचं आहे का नाही, एकापेक्षा एक ते बाहेरच्याशी नाही, कुणाशी? आपल्या परिणामांशीच आहे. आपल्या परिणामामध्ये जशी जशी विशुद्धता वाढत जाणार तसं सगळं होत राहणार. आणि जसं परिणामामध्ये हीनता येणार भले तुम्ही कोणी पण असो, आहे ना, तसं ते घडत जाणार. आलं का लक्षात? आहे ना? म्हणून मी वारंवार सांगितलं होतं हे शास्त्र वाचून हे पक्कं करा. सयाशी कर्माला काहीही फरक पडत नाही. एवढे क्षायिक सम्यक दृष्टी आदिनाथ होते पण त्यांनी सांगितलं होतं का नाही 6 घटिका मुसक्या बांधा, तरीसुद्धा काय झालं मग बघा. मग एवढं आता फक्त तिथे तीर्थंकर घटवू नका, कारण तीर्थंकर नामकर्माचा उदय कधी सुरू होतो? हां, त्यामुळे तिथे लावाय. नाही तर उगा तीर्थंकरांना झालं तीर्थंकर नाही, ते अजून सामान्य मनुष्यच आहे. श्रावक अवस्थेत असताना ते पाप केलं, उदय जो आलाय तो मुनी अवस्थेत आलेला आहे. हां हां. पण असा त्यांच्या पुण्यपापाचा खेळ की ज्यांना 15 महिने रत्नवृष्टी झाली, ज्यांना गर्भकल्याणक झालंय, जन्मकल्याणक झालंय, तपकल्याणक झालंय, अशा किती पुण्याचं उदय स्वर्गातले देव येऊन सेवा करतात. पण त्यांच्या पण पापाचं उदय आल्यानंतर 6 महिने आहार मिळाला नाही. असा सगळा काय आहे? हां, म्हणजे प्रत्येकाच्या आपापल्या परिणामांचा आपापल्या पुण्यपापाचा खेळ आहे. समजलं का नाही? म्हणून सिद्धांत पकडायचे असतात आपल्याला. त्या हे नाही बघायच्या, काय घटना नाही बघायच्या, त्यातनं काय पाहायचे आपल्याला? सिद्धांत बघा. सिद्धांत काढला तर बरोबर काय होणार आहे. म्हणून आपण मगाशी श्लोक वाचला होता का नाही की हे यातनं तुम्ही हा ग्रंथ वाचून त्यातनं काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? है ना, शास्त्र वाचून काय शब्द वापरला होता तिथं? जागृतच्या अगोदरचा एक शब्द है ना, समीचीन अर्थ. शास्त्र वाचून समीचीन अर्थ काढला तर तुम्हाला उत्तम सुखाची प्राप्ती होणार, असं आहे. अशा प्रकारे समजलं सगळ्यांना? है ना? तर अशा हे काय लक्षात ठेवायचं काय नाही, ते आपल्याला फक्त वरपार थोडंच लागतं, हे खालचं काय एवढं हे नाही आहे, पण जास्त एक माहीत असावं म्हणून सांगितलेलं आहे. अभ्यास करत जावा सांगतोय. हां चल. हो.